ठरवून मतदान करतात ना, त्यांचा कॉन्फिडन्स मी पाहिला. वेळ पडल्या होत्या तेव्हा बाळासाहेब आणि उद्धवजी आठवले किंवा राजसाहेब आठवतात. जेव्हा ह्या कलाकारांवर वेळ येतात तेव्हा आता कलाकारांचं सगळंच हे वाढलं आणि सुनबाई अडकले आहेत. मग सोडवायचं असेल तर तिकडेच जायला पाहिजे असं त्यांना वाटतंय. काल महेश एका कार्यक्रमामध्ये आहे नरेंद्र मोदींची स्तुती करताना विधान आहे हो. एकीकडे राजकारण, दुसरीकडे कलाकार आहेत त्याचं बघा. नाही, ते कलाकार आहेत बरोबर आहेत. सुनबाई अडकलेत एका ऍक्सिडेंटमध्ये. कसं वाचवायचं? अशी मुक्ताफळं सुमनं उधळल्याशिवाय आणि जी काय एक संस्कृती तयार होते, मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे. म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं, पण शौर्याबरोबर कौर्य पण दाखवलंय. मी एवढंच म्हणेन. दरवर्षी आनंद शिधा जो वितरित व्हायचा, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना आहे ती आली आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलंय लाडक्या बहिणीसोबत आता जी दिवाळी आहे ती देखील लाडक्या बहिणींना मिळणार. नाही, मुळामध्ये लाडक्या बहिणींनी आता खरं ठरवावं की आम्ही एवढ्या लाचार आहोत का. गरीब नक्की असतील पण लाचार नक्की नसतील. कारण जेव्हा शिधा दिला होता तेव्हा मी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन त्यावेळेला चेक केलं होतं. किड्यानी भरलेला रवा होता, मैदा किड्यानी भरलेला होता. साखरेची पुंगळी होती, ज्या साखरेला म्हणजे मला असं वाटतं की साखर बनत असताना भिंतीवर देऊन जाड बनते, ती भिंत फोडून फोडून आणलेली. इतका गरिबीची थट्टा लोकांनी नेली नाही, फेकून दिलेली आहे. आजही बिजुले माझ्या ताई, आपण जर बघितलं तर याच प्रश्नाला धरून असा आहे प्रश्न की अनेक पुरुष जे आहेत ते लाडक्या बहीण योजनेमध्ये दाखल झालेले आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या ITR विभागातूनच दिलेली आहे. तर तुम्ही कसं बघताय? नाही, काय बघायचं? सर सकट तेव्हा तुमच्या अधिकारी काय झोपा काढत होते? तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही? ज्यांनी कोणी ही योजना IAS ऑफिसर पासून सगळ्यांनी अगदी मंत्री महोदयांनी राबवली तेव्हा हे लक्षात नाही आलं? बाईच्या ठिकाणी बुवाचं नाव आहे, बुवाची नावं किरण नसतील, बुवाची नावं काय वेगळी असतात ना, म्हणजे दोन्ही मिनिंगला ते अतिशय कमी असतील. 12,000च्या वर जर भावानी पैसे घेतले तर त्यांचा नाईलाज होता. आता तर म्हणतात आमचा लाडका भाऊ पण आणू. म्हणजे कुठल्याही पाशी सगळं आम्ही खाऊ, तुम्हाला एवढूच देऊ, पण खुर्चीत मात्र आम्हीच बसू. हा सगळा शी शी शी. मोदींची स्तुती करता करता महानगरपालिकेचे महापौर पण त्यांच्या भाजपच्यात बसले हे पण देखील. हा बरोबर आहे. ठरवून मतदान करतात ना, त्यांचा कॉन्फिडन्स मी पाहिला. वेळ पडल्या होत्या तेव्हा बाळासाहेब आणि उद्धवजी आठवले किंवा राजसाहेब आठवतात. जेव्हा ह्या कलाकारांवर वेळ येतात तेव्हा आता कलाकारांचं सगळंच हे वाढलं आणि सुनबाई अडकले आहेत. मग सोडवायचं असेल तर तिकडेच जायला पाहिजे असं त्यांना वाटतंय. आणि सुज्ञ नागरिक जर इतक्या हलक्या शेलक्या शब्दात बोलत असेल तर निषेध आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या नुकसानाची भरपाई आता सरकार देते, परंतु नंदुरबारचे पंचनामे अजूनपर्यंत झाले नाही. शेतकऱ्यांबद्दलचं उद्धवजी किंवा तिथले आमचे असलेले संभाजीनगरचे आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे किंवा आमचे खैरे बरोबर सगळी चंपी आणि मदत, सत्ताधाऱ्यांची चंपी आणि शेतकऱ्यांची मदत असं दोन्ही करतायत. ताई, एक प्रश्न असा आहे की MTDCने राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, मात्र याचं श्रेय कुठेही मनसेला दिलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे मनसेचं की गेले 13 वर्ष आम्ही हे सगळं करतोय आणि आम्हाला एकदाही श्रेय MTDCच्या पोस्टमध्ये देण्यात आलं नाही आणि त्याचा आक्षेप ते नोंदवतात. तसं आता इलेक्शनमध्ये सगळ्यांना सगळं कळणार. 13 वर्षात 12 वर्षात त्यांना ते बोधामृत मिळालं नव्हतं, आता बोधामृत मिळालंय इलेक्शनचं बोलतील.
MTDCला आत्ता कळलं, उशिरा कळलं. मग म्हणजे ते काम नीट करत नाही असं म्हणायचं का?